निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या परिसरात हाणामारी झाली आहे। नाशिक भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याचं कळतंय। भाजप अधिकृत उमेदवार बाळा शिरसाट आणि देवानंद बिरारी आणि पत्नी वंदना बिरारी यांच्यात हा सगळा वाद झालाय। किरकोळ कारणावरून बाळा शिरसाट आणि देवानंद बिरारी यांच्यात हाणामारी झाली आहे। नाशिकच्या सिडको महापालिका कार्यालयात हा सगळा वाद झाला। प्रभाग क्रमांक 31 मधून वंदना बिरारी या इच्छुक उमेदवार होत्या, मात्र भाजपने बाळा शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे। आता आज वंदना बिरारी आणि पती देवानंद बिरारी माघार घेण्यासाठी आले असताना अरे उमेदवार आहे तू, लाज वाटायला पाहिजे। दिलेले त्याला संयम नाही, काही नाही। चला भडवा पैसे देऊन तुम्ही तिकीट आणता आणि दुसऱ्यांना माल दाखवता। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे। अभिजित, काय सांगाल? खरं तर थेट हाणामारीच झाली, आत्ताची काय अपडेट आहे? अगदी बरोबर आहे, थेट हाणामारी भाजपच्याच उमेदवारांमध्ये ही हाणामारी झाल्याचं दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर बघतोय। प्रभाग क्रमांक 31 मधून खरं तर बाळकृष्ण शिरसाट यांनी देखील भाजपकडूनच उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता, तर देवानंद बिरारी आणि वंदना बिरारी यांनी देखील आपले उमेदवारी अर्ज त्या ठिकाणाहून दाखल केलेले होते आणि देवानंद बिरारी आणि वंदना बिरारी या आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सिडकोच्या विभागीय कार्यालयामध्ये पोहोचले। त्यावेळी बाळकृष्ण शिरसाट देखील त्याच ठिकाणी उपस्थित होते आणि सुरुवातीला दोघांमध्ये खरं तर शाब्दिक चकमक उडाली आणि त्यानंतर थेट हाणामारीपर्यंत हा सगळा प्रकार गेला आणि थेट या दोघांमध्ये हाणामारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या परिसरामध्येच होताना बघायला मिळेल। त्यामुळे कुठेतरी अभिजित, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण ही सगळी दृश्य पाहू शकतोय। खरं तर कार्यालयाबाहेरच हाणामारी झाली।